नमस्कार मंडळी, आज आपण आहोत माता वैष्णोदेवीच्या पायथ्याशी कटरा या गावामध्ये. कटरा गावामधून आम्ही आता जाणार आहोत श्रीनगरच्या दिशेने. ट्रिपचा आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये सुंदरसं असं हे चित्र आपण पाहत आहात. आम्ही साईट सीन करत साईट सीन पाहत श्रीनगरच्या दिशेने जात आहोत आणि आजचा मुक्काम या ठिकाणी श्रीनगरमध्ये होणार आहे. सुंदर असं हे दृश्य सकाळचं आणि या सकाळच्या दृश्यामध्ये सुंदरसं असं चित्र आपण पाहत आहात आणि या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती काश्मीरची आणि माता वैष्णोदेवीची दाखवणार आहोत. व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा आणि वाटल्यास शेअर पण करा. धन्यवाद. सुप्रभात. सुप्रभात. आज आम्ही सगळेजण आता वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर श्रीनगरकडे रवाना होतोय. जय माता दी. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. जोर से बोलो. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. मी मंदार बनोर साठे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वागत झालेच सगळे आपलं छान. ओके, आपण आता ज्या प्रवासाला चाललेलो आहे, अजून 1-2-2.5 तासाचा प्रवास आहे आपला श्रीनगरपर्यंतचा. डोंगर दऱ्यातनं पण तर रस्ता छान झाल्यामुळं या रस्त्याला म्हणजे खूप फरक पडलेला नाही. तर ह्या रस्त्याला कमीत कमी 16 ते 17 तास लागायचे. म्हणजे पूर्ण दिवस प्रवासात जायचा, पण आता बऱ्यापैकी कंट्रोल झालेलं आहे. आणि माझं थोडंसं छोटं इंट्रोडक्शन देतो. वय सांगू ना? माझं वय 55 वर्ष, 71 सालचा जन्म आहे. माझा एक्सपिरियन्स बघायला गेला तर आयुष्य आणि अनुभवच आहे. म्हणजे तुम्हाला दररोज नवीन नवीन अनुभव मिळतात कुठल्याही गोष्टीत, त्यामुळे माणसाने अनुभव घेत राहावं. मी ॲक्च्युली आत्ता लेटेस्ट 2015 साली टाटा डोकोमोमध्ये मी जॉबला होतो, सिनियर मॅनेजर कस्टमर केअर. मी नोकरी सोडली आणि माझ्या हॉबीज म्हणून मी ह्या गोष्टी करतो. माझा केटरिंगचा व्यवसाय आहे छोटासा. रिटायरमेंट लाईफ मी एन्जॉय करतोय थोडक्यात. मला ट्रेकिंग, क्रिकेट म्हणजे अभ्यास सोडून सगळं आवडलं आयुष्यात. त्यामुळे शिक्षणाकडे जास्त लक्ष नव्हतं, पण या गोष्टींमध्ये खूप रस होता. आणि मग मी आता ही ॲक्टिव्हिटी एक हाऊस म्हणून करतो, फ्रीलान्सर म्हणून मी सगळीकडे करतो. मी दुबई, सिंगापूर, त्यानंतर नेपाळ, नॉर्थ भारत सगळा केलेला आहे. साऊथ केला आहे, फक्त मला मेघालय इकडे तिकडे अजून मी त्या बाजूला गेलेलो नाही. तर हा माझा इंट्रोडक्शन. माझ्या घरी फॅमिली आहे. मुलगी लंडनला शिकून झाले मुलीचा, आणि ती आता ट्रॅव्हल टुरिझममध्ये जॉब करते तिकडे. मुलगा 12वीला आहे, मिसेस पण जॉब करतात. एक छोटंसं इंट्रोडक्शन. मी राहायला हडपसरला आहे. माझा नंबर तुमच्याकडे आहे. 24/7 माझा नंबर चालू असतो. कुठल्याही अडचणीसाठी कधी फोन करा, आर्थिक अडचणी सोडून. चालेल. आणि कुठलीही मदत लागली, काही लागली, मंदारसाठी कायम हजर आहे तुमच्यासाठी. काही काळजी करू नका. ओके, चला, धन्यवाद सर. सगळे एवढे शांत कसे? फिरायला आलोय आपण. जोर से बोलो, प्यार से बोलो. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. जोर से बोलो, प्यार से बोलो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मातकर. एका साध्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मी. माझं MA MPhil PhD शिक्षण असून 2 स्टुडंट माझ्या आता PhD करतायत. माझा PhDचा विषय आहे शासनाची जी स्कीम आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, त्याच्यावर मी PhD केलेली आहे. आता मला एक पत्नी आहे, MA B.Ed आहे, ती पण रंजना नाव आहे तिचं. आणि मी एकच आणि प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर या ठिकाणी मी प्राध्यापक आहे. साधारणतः 25 वर्ष सेवा झाली. 7 वर्ष विना पगारी, विना नॉन ग्रँट या ठिकाणी सेवा दिलेली आहे मी. मुलगी आहे एक मोठी, ती आता भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला फायनलला आहे धुळेला. एक मुलगा आहे, तो 8वीला आहे. आणि मुलांच्या शिक्षणाचं पूर्ण श्रेय रंजनाला जातं. मी काही पाहिलेलं नाही, तिने पूर्ण तयारी करून घेतलेली आहे त्यांची, आणि सक्सेस पण ती चांगली करत आहे बऱ्यापैकी. धन्यवाद. मी 2 टर्म नगरसेवक होतो. माझी मिसेस 1 टर्म नगरसेवक होती. माझा व्यवसाय म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सुरुवातीला दूध आणि नंतर आता खरेदी विक्री, रिअल इस्टेटचा व्यवसाय. आणि आता आम्ही दोघंही उभे होतो नगरपालिकेला आणि दोघंही पडलो आम्ही. नगराध्यक्षाला उभा होतो, मिसेस नगरसेवकाला होती. आणि ह्यावेळेस आम्ही मात्र पराभूत झालो.
आणि माझे मित्र व्यवहारे सर त्यांच्यामुळे या ट्रिपला आलो आणि काश्मीरला पहिल्यांदाच आलो आहे. आणि काश्मीरला येण्याचं कारण म्हणजे आम्हाला खरं म्हणजे या पराभवाचं सगळं दुःख विसरायचं आहे या वातावरणात. ओके. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी. सरांनी सांगितलंच आहे, तुला पण सांगितलंच आहे. आणि मी स्वतः केलंय आणि काही दिवस मी सिनियर प्राध्यापक सर्व्हिस केली, त्याच्यात नंतर सोडली आणि मला 3 विषयात केली आहे. आणि मी आता गावाकडल्या भाषेत थांबते. मी प्रोफेशनली प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट आहे. शिवाजीनगर कोर्टात माझी प्रॅक्टिस चालू असते आणि मला फिरणं खूप आवडतं. मी काश्मीर फर्स्ट टाइमच आली आहे आणि फॅमिलीमध्ये माझा मुलगा आणि मिस्टर. मी BS जोंधळे शाळेमध्ये हिंदी मीडियम शाळेमध्ये प्रायमरी सेक्शनमध्ये 32 वर्ष सर्व्हिस केली आणि आता गेल्या वर्षी VRS घेतली. म्हणून गेल्या वर्षापासून अशी फिरायला मी केली आहे ना, दर महिन्याला 1-2 मध्ये चालत आहे. आणि गेल्या वर्षी माझं स्वप्न होतं काश्मीर करायची, पण गेल्या वर्षी ते या वर्षी आपण करायची आणि पहिलं पण मला छान मिळाली. आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं की काश्मीरला जायचं. माझा मुलगा कॅनडाला असतो, हॉटेल मॅनेजमेंटचं केलेलं आहे, तिथे जॉब करतो तो. मिस्टर न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये जॉब करतात, ते मॅनेजर आहेत. पुढच्या वर्षी रिटायर झाल्यामुळे त्यांना पण देऊ. पण 1 वर्ष फक्त मला आता काम करू ते म्हटलं. ओके, धन्यवाद. मी आता सिनियर कॉलेज आबासाहेब गरवारेच्या सेक्शनला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब केमिस्ट्री डिपार्टमेंट. माझे हजबंड पण ऍडव्होकेट आहेत, मुलगा पण ऍडव्होकेट आहे. 27 वर्षाचे तो पुण्याला स्थायिक झाल्यापासून पुण्याला आलेली आणि मी आता प्रोफेशन म्हणून 1 वर्ष झालं रिटायर केली म्हणून सोलो ट्रिप करते आहे. त्याच्या अगोदर फॅमिली सोबत सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप झालेल्या आहेत. पण आता आफ्टर रिटायरमेंट काहीतरी एक्सप्लोअर करावं स्वतःला एक्सप्लोअर करते आणि इंडिया पण एक्सप्लोअर करते. धन्यवाद. मी हाऊसवाईफ आहे. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव प्रशांत नवले. मी पुण्यातच राहणार आहे. पुण्यापासून सासवडवरून जवळच आमचं गाव आहे आणि पुण्यातच स्थायिक झालं नाही. शिक्षण वगैरे सगळं मुंबईला झालं, पण वडील रिटायर झाल्यानंतर पुण्याला आले, पुण्याला स्थायिक झालं आणि आता जॉब आणि घर हे आपलं रेग्युलर रुटीन चालू आहे. पण त्या रेग्युलर रुटीनमधून काहीतरी वेगळं म्हणून आपलं म्हटलं थोडं फिरायला जाऊया. मिसेस माझ्या ते सांगते